तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज दुपारनंतर तसेच लगेच रात्रीपर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। जसं की आपण बघू शकताय, लगेच दुपारनंतर आपल्याला कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवलीच्या तसेच वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्र देखील आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र खानदेशात जर पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत देण्यात आलेला आहे। मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्यात पाहिलं तर मराठवाड्यातील पावसाचं काहीच कमी असेल, फक्त ढगाळ वातावरण बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळेल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल, तर काही भागांमध्ये आपल्याला रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झालेला पाहायला मिळेल। विदर्भात पाहिलं तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री वातावरणात थोडासा बदल होऊन ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी अपडेट। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।